राज्यात यंदा निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आला होता। आता निवडणुका संपल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक ठिकाणी बनावट नोटा वाटल्या की काय असा संशय आता व्यक्त केला जातोय। याला कारण म्हणजे अकोल्यामध्ये पोलिसांना कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटांची थप्पीच सापडली आणि या नोटा निवडणुकीमध्ये वाटल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय। तर दुसरीकडे पंढरपुरातही तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत आणि एका एजंटनं गायीच्या गोठ्यासाठी मंजूर झालेल्या अनुदानाची दिलेली रक्कम बनावट असल्याचं समोर आलंय। त्यामुळे 2 जणांना यामध्ये आता अटक करण्यात आली आहे। एकूण रक्कम 10,14,500, त्याच्यामध्ये 500च्या 2,029 नोटा या बनावट निघाल्याने आणि खात्री झाल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचं कलम 178, 179, 180, 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत।